13 फेब्रुवारीचा अंडा मोर्चा रद्द. नगरसेवक कबीर गायकवाड व नगरसेविका अर्चना रसाळ. अंबरनाथमधील पाण्याच्या समस्येबाबत मजिप्राच्या अधिकाऱ्यांना दिले होते निवेदन. अंबरनाथ पश्चिमेकडील चिंचपाडा, नवरे पार्क, नारायण नगर, अण्णा पाटील नगर, मद्रासी कॉलनी, दोस्ती कॉलनी, पाटील कॉलनी, दीपक नगर, नालंदा नगर, कृष्णा नगर, मणिकंद सोसायटी, उलनचाल व आजूबाजूच्या परिसरात गेल्या काही महिन्यांपासून पिण्याचे पाणी हे अतिशय कमी दाबाने सोडण्यात येत होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नव्हते व त्यांना पाण्याकरिता अतिशय त्रास सहन करावा लागत होता. या संदर्भात दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी नगरसेवक कबीर गायकवाड, मिलिंद पाटील व नगरसेविका अर्चना चरण रसाळ आदींनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता मिलिंद देशपांडे यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. आमच्या मागण्या येत्या 8 दिवसात सोडविण्यात न आल्यास 13 फेब्रुवारी रोजी MGP वर हंडा मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही नगरसेवक कबीर गायकवाड, मिलिंद पाटील व नगरसेविका अर्चना चरण रसाळ यांनी दिला होता. दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी MGP चे अधिकारी सुधीर भोईर यांनी नगरसेवक कबीर गायकवाड व नगरसेविका अर्चना चरण रसाळ यांची भेट घेऊन प्रभागातील पाणी पुरवठा हा सुरळीत झालेला असल्याचे निदर्शनास आणून दिले व काही ठिकाणी पाण्याची गळती आहे ती लवकरात लवकर काढण्यात येईल. तेव्हा 13 फेब्रुवारी रोजी आपल्या तर्फे काढण्यात येणारा हंडा मोर्चा रद्द करण्यात यावा अशी मागणी MGP च्या अधिकाऱ्यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. MGP च्या विनंतीला लक्षात घेऊन दिनांक 13 फेब्रुवारी रोजी काढण्यात येणारा मोर्चा हा रद्द करण्यात आल्याचे नगरसेवक कबीर गायकवाड व नगरसेविका अर्चना चरण रसाळ यांनी सांगितले. माझं नाव सुधीर भोईर, मी MGP मधून आलेलो आहे, सेक्शन इंजिनियर 4 मधून. तर 13/2/2026 रोजी आपल्याला एक पत्र मिळालेलं अर्चना चरण रसाळ आणि कबीर गायकवाड नगरसेवक आहेत स्थानिक, की हे अंडा मोर्चा घेऊन येणार होते पाण्याचं, की पाणी यांना सुरळीत येत नव्हतं. तर यावरती 2 तारखेला जे पत्र येणार होतं, 2 तारखेला जे पत्र आलेलं निवेदन पत्र, त्यानुसार आपण त्यांची पाण्याची पूर्तता केलेली आहे. त्यांना रेग्युलर पाणी येतं. आता त्यांच्या काही समस्या असतील की बाबा लिकेजेस वगैरे आहेत, ते आम्ही त्वरित दुरुस्त करून देणार आहोत. त्यासाठी आम्ही दरोडा फिटर सोबत आहेत माझ्या, ते प्रत्यक्ष व्हिजिट करून त्याच्या समस्यांवरती तोडगा काढण्यात. 13 तारखेला जो मोर्चा येणार होता त्याबाबत त्यांच्या ज्याही पाण्याच्या समस्या होत्या की बाबा त्यांना पाणी वेळेवर येत नव्हतं किंवा रात्रीच्या वेळेला पाणी सुटत होतं, त्यावरती आम्ही तोडगा काढून की रात्री 12 नंतर पाणी पुरवठा केला जाणार नाही कुठल्याही एरियामध्ये. दिवसामध्येच आपल्याला पाणी पुरवठा नारायणनगर टाकीवरून केला जाईल संपूर्ण एरियामध्ये आणि कुठलेही उच्च दाबाने पाणी पुरवठा करण्यात येईल. तसंच आमचं नवीन जी टाकीचं हे पण चालू आहे प्रस्ताव, तिथे नवीन टाकीचं काम पण चालू आहे. ते झाल्यानंतर अधिक उच्च दाबाने पाणी पुरवठा करण्यात येईल. सध्या स्थितीला आपण 1.5 तास सप्लाय पाणी पुरवठा एक्स्ट्रा बॅकअप पंपिंगने पण देतोय. त्यामुळे इथल्या नागरिकांना आता कुठली समस्या नाहीये पाण्याची. पण जे लिकेजेस वगैरे आहेत ते त्वरित काढण्यात येईल. मोर्चा काढू नये याबद्दल आमचं विनंती आहे. करण्याची विनंती MGP डिपार्टमेंटने आम्हाला केलेली आहे. कारण 2 तारखेला जे निवेदन आम्ही दिलं होतं त्यांना, त्या निवेदन पत्रामध्ये आम्ही जी आमची मागणी केली होती का कमी दाबामध्ये पाणी येतो, त्याच्यानंतर वेळेला पाणी येत नाही किंवा पाण्याचं जे दाब आहे तो कमी आहे आणि वेळ कमी आहे पाण्याची, तर ह्या सगळे जे आम्ही त्यांना आमच्या मोर्चाच्या निवेदनामध्ये जे काय दिलं होतं, तर त्यांनी ह्या 10 दिवसामध्ये त्याच्यावरती हे आणलेलं आहे, निवारण आणलेलं आहे आणि त्यांनी अंमल केलेला आहे त्या गोष्टीचा. आणि आम्ही वॉर्डामध्ये जेव्हा आमच्या महिलांना विचारपूस केली तर आम्हाला कळालेलं आहे का पाणी आता सुरळीत येतोय, पण थोडेफार काय लिकेजेस आहेत, त्या लिकेजेस पण त्यांनी काढायचं आम्हाला आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे. तर मला वाटत नाही आता ते MGPशी आमचं काय वैर नाही आणि त्यांनी असंच एकमेकांना समजून जर काम करत राहिला तर मला असं वाटत नाही का कधी आम्हाला मोर्चा काढायची गरज लागेल. पण जर समजा कुठल्याही आम्ही त्यांच्याकडे जे तक्रारी घेऊन जातो त्यांना जर कानाडोळा करत असतील आणि आमचं जर ऐकत नसतील तर मग नाईलाजाने आम्हाला हा मोर्चा काढावा लागतो. कारण कसं आहे, आमच्या महिलांसाठी, आमच्या लोकांसाठी पाणी हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे, तर तो त्यांना मिळालाच पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही हा मोर्चा काढणार होतो. परंतु आता त्यांच्याकडनं हा विनंती भोईर साहेब आले होते आणि त्यांच्या जोडीला अजून त्यांचे डिपार्टमेंटचे लोक आले होते. त्यांनी आम्हाला अर्ज दिलेले का काढू नका, तर आम्ही पण मान ठेवतो त्यांचा आणि उद्याचा 13 तारखेचा मोर्चा हा रद्द आहे असं आम्ही या ठिकाणी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना जाहीर करतो.
जसं आम्ही 2 तारखेला जेव्हा आम्ही वॉटर सप्लाय मध्ये देशपांडे साहेबांकडे निवेदन घेऊन गेलो होतो की मागील 1.5 ते 2 महिन्यापासून जो अनियमित पाणी पुरवठा, कमी दाबाने पाणी पुरवठा किंवा रात्री अपरात्री नागरिकांना पाणी भेटत होतं, त्या संदर्भात आम्ही त्यांना काही सूचना दिल्या होत्या. जर त्या सूचनाची पूर्तता नाही झालीस तर आम्ही हंडा मोर्चा 13 तारखेला काढणार होतो. पण आता देशपांडे साहेबांनी आम्हाला कॉल केला होता या संदर्भात व तसेच भोईर साहेब देखील आम्हाला विनंती अर्ज घेऊन आलेले आहेत का उद्याचा जो मोर्चा आहे तुम्ही स्थगित करावा, कारण की मागील 8 ते 10 दिवसात आपल्या पाण्याचा जो पुरवठा आहे सुरळीत करण्यात आलेला आहे व जो पाण्याचा पुरवठा आपण जो रात्री करतो तो देखील आता दिवसा आपण हा पुरवठा चालू केलेला आहे. त्या संदर्भात आम्ही आमच्या सर्व परिसरातील जे काही महिला आहेत, नागरिक आहेत, त्यांच्याशी आम्ही केलेले आहे, विचारपूसना केलेली आहे. तर त्यांनी देखील आम्हाला सांगितलेलं का मागील 7-8 दिवसात पाण्याचा पुरवठा नियमित होतोय आणि जर असाच पाणी पुरवठा चालू राहिल्यास तर आम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या नसेल तर कोणताही मोर्चा काढण्यास आम्हाला देखील रस नाहीये. नागरिकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही इथे आहोत. त्याच्यामुळे जसं साहेबांनी विनंती केलेली आहे तर उद्याचा जो आमचा मोर्चा आहे तो आम्ही रद्द करतोय असं आम्ही तुमच्या मार्फत सर्वांना सांगतो. आता आमच्याकडे पाणी प्रॉब्लेम होता, पण आता चरण दादा आणि कबीर दादा यांनी निवेदन घेऊन गेले होते ऑफिसमध्ये, त्याच्यामुळे आता पाणी व्यवस्थित येते. फक्त पाणी रात्री सोडू नये आणि त्यांनी उद्याचा मोर्चा कॅन्सल केलाय. पण आता पाणी व्यवस्थित मिळालं तर आम्ही परत घेऊन जाऊ शकतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि पानी आता फक्त उशिरा छोड़ू नये, व्यवस्थित छोड़ू नये। रमजान में हमको बहुत पानी का गए टाइम में तकलीफ हुआ था, हमने सबके पास गए थे लेकिन कोई हमारा कोई नहीं किया। हमारा जब रोजा खोलने का टाइम आता था ना तभी पानी आता था, लेकिन अभी हमने कबीर और चरण से बात की है ना तो ये लोग दोनों ने हम लोग का मतलब अभी सॉल्व किए है अभी पानी का।